नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। राहुरी येथे स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील महिला फाउंडेशनच्या बीज बँकेचा सन्मान। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 आणि जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेडशाळ तालुका शिरोळ येथील स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील महिला फाउंडेशन बीज बँकेचा सन्मान करण्यात आला। बीजमाता शमशादबी पठाण आणि वैशाली संखपाळ यांनी हा सन्मान स्वीकारला। स्थानिक बियाणं जतन आणि संवर्धनासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले। कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांच्या हस्ते हा सत्कार झाला। MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन चेन्नई यांच्या अध्यक्ष तथा जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, पुणे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा स्मार्ट प्रकल्पाच्या तज्ज्ञ कृषी व्यवसाय व्यवस्थापन अधिकारी सौ उज्ज्वला बानखिले, MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या वरिष्ठ फेलो डॉक्टर RV भवानी, भारतीय वनसेवेच्या अधिकारी व उपवनसंरक्षक सुवर्णा माने आदींची प्रमुख उपस्थिती होती। बीज बँकेच्या शर्मिला केरीपाळे, अक्काताई मगदुम, शेवंती चौगुले, दत्त साखर कारखान्याचे ऊसविकास अधिकारी AS पाटील आदी उपस्थित होते। या चळवळीला श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली बीज बँकेचं काम विस्तारित आहे। त्यांनी देशी बियाणांचं महत्त्व आणि त्याचं पर्यावरणीय व आर्थिक फायदे महिलांना पटवून दिले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बीज बँक सध्या कार्यरत आहे। आज या बीज बँकेत विविध पिकांचे 100हून अधिक देशी वाण सुरक्षित आहेत। राज्यभर मागणीनुसार हे वाण वितरित केले जात आहेत। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।